Hello friends, welcome in Valid Education channel. Friends, how are you all? Hope you all are good. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण TET संदर्भात पूर्ण मार्गदर्शन बघितलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विषय इंग्लिश संदर्भात पूर्ण अभ्यासक्रम हा बघणार आहोत. मित्रांनो, इंग्लिश सब्जेक्टचा जर विचार आपण केला तर TET परीक्षेमध्ये इंग्लिशसाठी एकूण 30 मार्क आहेत. म्हणजे इंग्लिश विषयावर एकूण 30 प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशचा सिलेबस आणि कशा पद्धतीचं स्ट्रक्चर असणार आहे हे बघूयात. तर मित्रांनो, बघूयात. फर्स्ट, लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन म्हणजेच त्याला आपण भाषिक आकलन असं म्हणतो. यामध्ये मित्रांनो, या टॉपिकमध्ये तुम्हाला प्रोज आणि पोएट्री म्हणजेच त्याला आपण गद्य विभाग किंवा पद्य यावर प्रश्न विचारले जातात. मित्रांनो, दिलेला पॅसेज हा तुम्हाला पूर्णतः अंडरस्टँडिंग करून त्याच्या डिटेल, त्याची थीम्स ही तुम्हाला विचारली जाते. प्लस दिलेल्या पॅसेजवरील व्होकॅब्लरी म्हणजे शब्द संग्रह हा विचारला जातो. प्लस मित्रांनो, इन्फेरन्स डिटेल्स म्हणजे निष्कर्ष, नेमकी त्या पॅसेजमधून तुम्ही काय अवलोकन केलं हे त्या ठिकाणी विचारलं जातं. जर आपण दुसरा टॉपिकचा विचार केला, ग्रॅमर अँड देअर युजेस, व्याकरणावर 30 पैकी जास्तीत जास्त मार्कावर प्रश्न विचारले जातात. मित्रांनो, लँग्वेजमध्ये म्हणजेच ग्रॅमरमध्ये जर आपण विचार केला तर ग्रॅमरचे टॉपिक्स आहेत त्या ठिकाणी पार्ट्स ऑफ स्पीच, टेन्स, त्यामध्ये पास्ट, प्रेझेंट, फ्युचर, आर्टिकल्स आणि डिटर्मिनर्स, व्होकॅब्लरीमध्ये मित्रांनो सिनोनिम्स, अँटोनिम्स, वर्ड फॉर्मेशन असेल, सेंटेन्स स्ट्रक्चर असेल, त्या ठिकाणी इडियॉम्स, फ्रेज म्हणजेच म्हणी आणि वाक्प्रचार यावर आधारित साधारणतः प्रश्न विचारले जातात. प्लस सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, ॲक्टिव्ह व्हॉईस आणि पॅसिव्ह व्हॉईस म्हणजेच आपण त्याला चेंज द व्हॉईस म्हणतो, आणि डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजेच रिपोर्टेड स्पीच यावर आधारित प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. नेक्स्ट मित्रांनो, जर आपण तिसऱ्या टॉपिकचा जर विचार केला, पॅडॅगॉजी ऑफ लँग्वेज अँड डेव्हलपमेंट, त्याला आपण म्हणतो मित्रांनो अध्यापनशास्त्र. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की मित्रांनो हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे, स्कोरिंग विषय आहे, आणि यावर तुमचे मात्र हे नक्कीच त्या ठिकाणी ग्रोथ होतात, वाढत असतात. साधारणतः मित्रांनो, जर आपण लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन जर बघितलं, भाषिक आकलन, यावर साधारणतः 5 ते 6 प्रश्न म्हणजे 5 ते 6 मार्कासाठी प्रश्न विचारले जाणार आहेत. जर आपण ग्रॅमरवर जर विचार केला, ग्रॅमरचा जर विचार केला, साधारणतः याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. साधारणतः 18 ते 20 प्रश्न हे ग्रॅमरवर विचारले जातात. आणि पॅडॅगॉजी ऑफ लँग्वेज डेव्हलपमेंट याच्यावर साधारणतः 5 ते 7 प्रश्न विचारले जातात. आणि कॉन्सन्ट्रेशन ऑन द पॅडॅगॉजी सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, कारण की हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे, हा तुम्हाला मार्क मिळवून देणारा विषय आहे. आणि जर आपण आता पॅडॅगॉजीचा विचार केला तर पॅडॅगॉजीमध्ये म्हणजेच अध्यापनशास्त्रामध्ये कुठले टॉपिक्स येऊ शकतात किंवा कुठल्या टॉपिक्सवर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातील हे आपण बघूयात. तर फर्स्ट आहे प्रिन्सिपल ऑफ लँग्वेज टीचिंग. पण शास्त्रामध्ये जर आपण विचार केला मित्रांनो, मेथड्स ऑफ टीचिंग इंग्लिश म्हणजे इंग्लिश भाषा शिकवण्याची पद्धत, यामध्ये ग्रॅमर, ट्रान्सलेशन किंवा डायरेक्ट मेथड किंवा कम्युनिकेटिव्ह ॲप्रोच यावर साधारणतः प्रश्न विचारले जातात. नंतर आहे रोल ऑफ LSRW लँग्वेज स्किल, इंग्लिश लँग्वेजचे काही स्किल आहेत, त्यामध्ये LSRW म्हणजे लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग आणि रायटिंग हे स्किल, ह्या 4 स्किलवर त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. नंतर आहे मित्रांनो टीचिंग अँड लर्निंग मटेरियल्स, त्याला आपण टीचिंग एड्स म्हणतो. ज्यावेळेस विद्यार्थ्यांना आपण क्लासमध्ये शिकवतो, वर्गामध्ये शिकवत असताना आपण कुठल्या टीचिंग एड्सचा, टूल्सचा वापर करतो की ज्याच्यामुळं अध्यापन हे प्रभावी होतं, यावर सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. नंतर आहे मित्रांनो रेमिडियल टीचिंग म्हणजे उपचारात्मक अध्यापन. नंतर इव्हॅल्युएशन टेक्निक्स, मूल्यमापन पद्धतीवर सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न पॅडॅगॉजीमध्ये विचारले जातात. नेक्स्ट आहे मित्रांनो चॅलेंजेस ऑफ टीचिंग इंग्लिश ॲज अ सेकंडरी लँग्वेज, इंग्लिश भाषा शिकवताना येणाऱ्या अडचणी, नेमकी कुठल्या अडचणी तुम्हाला येऊ शकतात यावर प्रश्न विचारले जातील. नंतर आहे मित्रांनो टीचिंग इंग्लिश ॲट प्रायमरी लेवल, प्राथमिक स्तरावर तुम्ही इंग्लिश कसं शिकू शकता. नेक्स्ट आहे रोल ऑफ एन्व्हायरमेंट इन लर्निंग, शिकवण्यामध्ये वातावरणाची भूमिका म्हणजे ॲटमॉस्फिअर इन द क्लास, ॲटमॉस्फिअर तुमचं कसं असणार आहे याच्यावर प्रश्न विचारले जातील. अँड एरर्स अँड करेक्शन्स याच्यावर आधारित त्या ठिकाणी मॅथ्स प्रश्न विचारले जातात. मग जर आपण साधारणतः विचार केला मित्रांनो तर लँग्वेज आणि कॉम्प्रिहेन्शनसाठी 5 ते 6 प्रश्न येतील.
ग्रॅमरसाठी साधारणतः 18 ते 20 मार्काचे प्रश्न विचारले जातात आणि पॅडागॉजी ऑफ लँग्वेज डेव्हलपमेंट यावर साधारणतः 5 ते 6 मार्काचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. मित्रांनो, आपण सिलेबस आणि त्याचं स्ट्रक्चर बघितलं. आता बघूयात मित्रांनो स्कोर कॅल्क्युलेशन. 30 मार्कासाठी 30 प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात आणि कॅल्क्युलेशन जर आपल्याला स्कोरिंग 30पैकी जर स्कोरिंग करायचं असेल तर आपल्याला कोणत्या टॉपिक्सला किती मार्क्स कमीत कमी पाडणं इसेन्शियल आहे ते बघूयात. जर आपण ग्रॅमरचा जर विचार केला तर ग्रॅमरमध्ये साधारणतः 18 ते 20 प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये तुम्हाला 14 मार्क्स कमीत कमी पाडणं अपेक्षित आहे. नंतर आहे मित्रांनो कॉम्प्रिहेन्शन. कॉम्प्रिहेन्शनवर साधारणतः 5 ते 6 प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये कमीत कमी तुम्हाला 4 मार्क्स पाडणं हे अपेक्षित आहे. आणि नंतर पॅडागॉजी म्हणजे अध्यापनशास्त्र, त्या ठिकाणी कमीत कमी तुम्हाला 5 मार्क पाडणं अपेक्षित आहे. मग जर आपण टोटल कॅल्क्युलेशन जर केलं तर टोटल प्रश्न हे 30 मार्काचे असतात आणि 30पैकी साधारणतः तुम्हाला कमीत कमी 23 मार्क पाडणं त्यासाठी अपेक्षित आहे. त्यावेळेस तुमचं इंग्लिश सब्जेक्टमध्ये स्कोरिंग होणार आहे. इट मीन्स मित्रांनो 30पैकी 23 मार्क पडण्याचं हे टार्गेट तुम्ही नक्कीच ठेवा. फॉर इंग्लिश सब्जेक्ट प्रिपरेशन टिप्स. फ्रेंड्स, प्रॅक्टिस रीडिंग कॉम्प्रिहेन्शन डेली. रिवाइज बेसिक ग्रॅमरवर जास्त फोकस करा. इम्पॉर्टंट पॅडागॉजी ऑफ लँग्वेज अध्यापनशास्त्रावर जास्तीत जास्त भर द्या. मागील वर्षीच्या सॉल्व द लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर ऑफ TAT मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करा आणि सर्वात महत्त्वाचं मॉक टेस्ट डेली प्रॅक्टिस ही करा.